इंडिगोची विमानसेवा अजूनही विस्कळीत आहे। दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि अन्य विमानतळांवरून 300 पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं रद्द झालेली आहेत। मनुष्यबळाच्या अभावामुळे विमानतळावरील कामकाजामध्ये अडथळे येत असल्याची माहिती कंपनीकडून दिली गेली आहे। सलग तिसऱ्या दिवशी वेगवेगळ्या शहरांमध्ये इंडिगोच्या हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलाय। तर या इंडिगोच्या विस्कळीत झालेल्या विमानसेवेचा खासदार अमोल कोल्हेंना सुद्धा फटका बसलाय। सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट शेअर केले आणि त्यांची नाराजी सुद्धा व्यक्त केली। विमानाला 2 तास उशीर झाला आणि त्यामुळे अमोल कोल्हे संतापले। 3 तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप होतोय असं अमोल कोल्हेंनी म्हटलं। करून जो फ्लाईट कॅन्सलेशन नंतर खरं तर आता बाहेर जायच्यासाठी ऑनलाईन बोर्डिंग पास ऑनलाईन इंडियाची जन्मत आहे। ऑनलाईन बोर्डिंग पास आता ही एवढी मोठी लाईन ही करत आता बाहेर जायचं। पण आज एक गोष्ट शिकायला मिळाली की करून घेतलं तर मनस्ताप होतो आणि मनस्ताप करून घ्यायचा नाही ठरवलं तर खरोखर मन शांत होतं। येस, अनाउन्समेंट सुरू आहे। मागचे जवळपास 3.5 तास एअरपोर्टवर होतो आणि आतापर्यंत खूप चांगली सुविधा होती इंडिगोची, पण आजचा अनुभव हा खरंच वाईट होता। 3.5 तासानंतर आता फ्लाईट कॅन्सल झाल्याचा मेसेज आला आहे। बाकी एअरपोर्टवर एवढा वेळ खरं तर घालवला आणि निवांतपणे लिहायला वेळ मिळाला। फ्लाईट कॅन्सल झाली असं मनस्ताप आहे, पण होऊ दिला नाही तर जास्त बरं पडेल।